जास्त शेतीवरचा खर्च कमी करता येईल तेवढा आपण केला पाहिजे. आता पहिला प्रयोग आपला बियाण्यासाठी असतो तो म्हणजे बीज प्रक्रिया. तो पण विविध प्रकारचे जे आणतो म्हणजे बीज प्रक्रियेसाठी जवळपास आपल्याला म्हणजे एका बॅगसाठी जवळपास 400 ते 500 रुपये खर्च येते ना. सहजासहजी 400 रुपयाचा खर्च येते. तर साध्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरच्या ज्या काही वस्तू आहेत त्यांनाच आपल्या बीज प्रक्रिया कशा चांगल्या प्रकारे करू शकतो त्यासाठी आपण आज आपल्या शेतकऱ्यांना आपण एक व्हिडिओ काढताय त्या माध्यमातून आपण सगळे शेतकऱ्यांना पोहोचू. त्यासाठी आवश्यक सामग्री समजा आपल्याला हिंग लागते 10 ग्रॅम, सोबत 20 ग्रॅम गुळ आणि गोमित्र लागते आपल्याला 200 ते 300 ml आपण त्याचं प्रमाण घेऊ शकतो. तर हे प्रमाण हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं. आणि सोबत आपण याच्या हळद सुद्धा घेऊ शकतो कारण ते अँटीबॅक्टेरियल असते. यामध्ये आपण आता हिंग टाकणार. हिंग हा तुम्ही साधा फुलवालाच वापरायचा ज्याचा चांगला कमी वास असा येतो. आणि त्यामध्ये गुळ सुद्धा टाकून द्यायचा आहे. आणि हे द्रावण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आपल्याला. आता हे द्रावण एकजीव होईपर्यंत याचे आपण फायदे सांगू. यात आपण घेतलाय मुख्यतः गोमित्र. गोमित्रामध्ये सायटोकायनिन नावाचा बुरशीनाशक असतो म्हणजे बुरशीनाशक कंटेन असतो जो जगातला सगळ्यात उत्तम बुरशीनाशक आहे. आणि जे आपल्याला तुरीवर किंवा सोयाबीनवर जो मर रोग येते तो बुरशापासूनच येते. ज्या बुरशा त्याच्या मुळावर अटॅक करतात आणि त्या बुरशीमुळे ते जागेवर समजा निघाल्याबरोबर ते मरतात किंवा मग उभं होतात असं आपल्या इकडे म्हणतात. ते जे आहे तर यासाठी आपण बुरशीनाशकासाठी आपण हे घेतलंय त्यामध्ये गोमित्र. आणि सोबतच गोमित्र असं एक आहे की त्याचं जर आवरण चढलं तर त्यावर डुक्कर समजा डुक्कर जे तुरी खाते ते डुक्कर तुरी खाणार नाही कारण त्याचा जो वास येते त्याच्या वासामुळे डुक्कर तुरी खाणार नाही. आणि सोबतच आपण हिंग घेतलाय. हिंगाच्या वासामुळे सुद्धा डुकराला त्याचा वास जमत नाही तर डुक्कर त्याला समजा जे आपले वन्यजीव आहे ते सुद्धा ते खाणार नाही. आणि सोबत घेतलाय आपण गुळ. गुळ याच्यासाठी गुळाचं एक समजा जे स्टिकर सारखं काम करून गुळ ह्याचं जे आवरण आहे ते आपल्या बियाण्याला लागू ठेवते. आणि यात आवश्यक असणारे समजा सुरुवातीला जे बियाण्याला वाढीसाठी आवश्यक असते ते घटक गुळामध्ये आढळतात. आणि त्या घटकांमुळे जे आपल्या बियाण्याची जी वाढ आहे ते जागेवरून चांगल्या प्रकारे होते म्हणून आपण गुळ त्यामध्ये घेतलेला आहे. अशा प्रकारची आपल्याला बीज प्रक्रिया साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. आणि सोबतच आपण याच्या हळद सुद्धा घेऊ शकतो. आज आपण हळद आणलेली नाही आहे. आणि हळद आपल्याला घ्यायची असली जवळपास 10 ते 20 ग्रॅम आपण हळद यामध्ये टाकायची. जे अँटीबॅक्टेरियलचं काम स्वतः करते हे सगळ्या लोकांनाच माहित आहे. आणि अशा प्रकारे हे द्रावण तयार झाल्यानंतर पूर्णपणे म्हणजे हे द्रावण आपण एका 25 ते 30 किलोच्या सोयाबीनच्या बॅगसाठी आपण वापरू शकतो. आणि बीज प्रक्रिया कशी करायची आपण पाहून घेऊ. आता हे द्रावण आपण तयार केलेलं आहे आणि हे शिपडून घ्यायचं. हे तुरीला असं लावलं तर चालेल पण सोयाबीनला जास्त घासू नका. सोयाबीनला जर जास्त घासलं तर आपण त्याचे पोत्र निघून जाते आणि त्याची उगवण क्षमता आहे ती आपोआपच कमी होऊन जाईल. जोपर्यंत याची पूर्ण कवरिंग त्या तुरीला चढत नाही तोपर्यंत याला पूर्ण असं फिरवायचं. आणि अशी याची कवरिंग पूर्णपणे चढल्यानंतर याला पूर्णपणे असं सावलीमध्ये सोकत घालायचं. सावलीत ठेवायचं त्याला. आणि बियाणं कधी सावलीत सोकू घातलं पाहिजे कारण त्याची उगवण क्षमता उन्हीमुळे कमी होते. असं हे आपली साध्या सोप्या पद्धतीची बीज प्रक्रिया आहे. आणि कमी खर्चाची. याचा खर्च फक्त 10-20 रुपये हिंगाचा येतो. आणि समजा 10 रुपयाची हळद आणि गुळ लागतो आपल्याला 10 रुपयाचा. असं 30 ते 40 रुपयात आपली एका बॅगची बीज प्रक्रिया होते सोप्या पद्धतीने. धन्यवाद.